दादांच्या अपघात प्रकरणी VSR वर DGCAने मोठी कारवाई केली आहे। VSR कंपनीच्या विमान उड्डाणावर बंदी घालण्यात आलेली आहे। VSR वर अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। नियमांचं पालन होईपर्यंत उड्डाणास बंदी घालण्यात आलेली आहे। बघा, DGCAची VSR वर मोठी कारवाई आहे। VSR कंपनीवर DGCA कडून पहिली कारवाई करण्यात आली। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडनं। शिवाजी, याच कारवाईची अपेक्षा होती, काय सांगाल? अधिक नियमांचं पालन होईपर्यंत उड्डाणास बंदी आहे। मोठा दणका आता DGCAने दिलेला आहे। या अजितदादा यांच्या विमान अपघातानंतर DGCAने कंपनीचं विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते आणि या ऑडिट नंतर अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यानुसार हवाई सुरक्षा आणि उड्डाण संचालनाच्या क्षेत्रात कंपनीने मंजूर झालेले जे नियम होते त्या नियमांचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट या तपासणीमध्ये आढळलेलं आहे आणि या सुरक्षा मानकांची पूर्णपणे पूर्तता करत नाही तोपर्यंत ही बंदी कायम असणार आहे। त्यामध्ये 4 त्यांचे VSR कंपनीचे विमानं आहेत, ज्याच्यामध्ये VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI हे 40-45 विमानांचे उड्डाण हे पूर्णपणे थांबवण्यात आलेले आहेत। हा सगळ्यात मोठा दणका हा मानला जातोय। 4 उड्डाणांवर त्यांच्या बंदी घालण्यात आलेली आहे। त्रुटीचं मूळ कारण काय होतं याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश VSR कंपनीला देण्यात आले आहे। आतापर्यंत सातत्यानं अमोल मिटकरी असू दे किंवा अजितदादा गटाचे अनेक नेते VSR कंपनीच्या कारभारावरती ताशेरे ओढत होते। यावरती कुठेतरी बंदी आणली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे, ही सगळी मागणी होत असताना DGCAने या सगळ्या कंपनीची सुरुवातीला प्राथमिक तपासणी केलेली आहे आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या 4 उड्डाणांवरती त्यांच्या बंदी घालण्यात आलेली आहे। हा मोठा दणका VSR कंपनीला मानला जातोय। नक्कीच शिवाजी, या कारवाईचा दबाव होताच, सर्व स्तरातून दबाव होता, कुठेतरी कारवाई झाली पाहिजे या कंपनीवर। मात्र आता या कारवाईमुळे अजितदादांच्या विमान अपघातावरून जो संशय व्यक्त होतोय त्या दिशेने कशी पावलं पडतील? नक्कीच सातत्यानं संशय व्यक्त केला जातोय, परंतु सगळा अहवाल आल्यानंतरच कुठलीही भूमिका मांडण्यास DGCA समोर येणार आहे। सुरुवातीला VSR कंपनीकडून प्राथमिक तपास करण्यात आला होता, त्याची तपासणीचा अहवाल आल्यानंतर ही पूर्णपणे कारवाई करण्यात आली आणि 4 उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे। याच सपशेल एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लिअरजेट 40-45 विमानांची ही उड्डाणं थांबवण्यात आली आहेत। सातत्यानं आरोप केला जातोय आणि या अहवालामध्ये DGCAने साफ म्हटलेलं आहे की यांची जी नियम होते, जे हवाई सुरक्षा आणि उड्डाण संचालनाचे जे नियम आहेत ते कंपनीने संपूर्णपणे कुठेतरी त्याचं उल्लंघन झालंय आणि त्याच्यावरतीच कारवाई करण्याचा नियम त्यांनी मोडला होता आणि आता कारवाई केलेली आहे। आणि शिवाजी, त्रुटी पूर्ण दूर होईपर्यंत विमानाच्या उड्डाणास बंदी असणार आहे, बरोबर? नक्कीच गिरीश, या 4 जी विमानं आपण सांगितलेली आहेत या सगळ्या विमानांच्या उड्डाणांवरती जोपर्यंत त्रुटी पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्यांचा अहवाल प्राप्त घेत नाही, मूळ कारण काय होतं याचा सविस्तर अहवाल कंपनी सादर करत नाही, तोपर्यंत या सगळ्या विमानांवरती बंदी असणार आहे। शिवाजी, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय मोठी बातमी आहे, अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात DGCAने आता कारवाई केली आहे। VSR कंपनीच्या विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आलेली आहे। तपासणीमध्ये VSRच्या कार्यप्रणालीत अनेक गंभीर त्रुटी आढळलेल्या आहेत। बघा, ही खूप मोठी बातमी आहे। VSR कंपनीला DGCAचा मोठा दणका आहे। दादांच्या अपघात प्रकरणी DGCAची VSR कंपनीवर कारवाई आहे। VSR वर अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्रुटी दूर होईपर्यंत विमानांना उड्डाणास बंदी घालण्यात आलेली आहे। VSRच्या देखभालीत अनेक त्रुटी समोर आलेल्या आहेत, त्यामुळेच कंपनीच्या विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी DGCAची ही मोठी कारवाई आहे। VSR कंपनीच्या देखभालीमध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत आणि या नियमांचं पालन होईपर्यंत ही बंदी असणार आहे। VSR कंपनीच्या विमान उड्डाणावर बंदी आहे। सर्व स्तरातून या कंपनीवर कारवाई करावी असा दबाव होता आणि आपण आता बघतोय DGCAने VSRच्या उड्डाणावर बंदी घातली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्याशी फोनद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत। रुपालीजी, रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी आपला संपर्क तुटला। आपण बघतोय DGCAची VSRच्या उड्डाणांवर बंदी आहे। मोठी बातमी आहे, VSRच्या देखभालीत अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत। नियमांचं पालन होईपर्यंत उड्डाणास बंदी घालण्यात आली।